हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 6 अमृत कल्लोल नदी. ते सिद्धांत अमृतधारा आहेत. हृदयी अमृताची नदी वाहत असते. निर्वाण योग्यांच्या हृदयी अमृताची नदी वाहत असते. त्यांच्या हृदयी अमृतधारा वाहत असते, बरसत असते. तिला खीळ नाही, अंत नाही, थांबणे माहीत नाही. ती सतत वाहत होती, वाहत आहे, वाहत असणार आहे. बाह्यांगी कितीही देह येत राहोत आणि मृत होत राहोत, अंतःकरणात ही अमृत नदी नेहमीच वाहत असणार आहे. येथे देहातील आत्मतत्वाला नदीची उपमा दिलेली आहे. कारण नदी सतत वाहत असते. ती वाहण्याची काही कधीही थांबत नाही. आपण केव्हाही नदीच्या किनारी उभे राहून एका विविक्षित बिंदूवर लक्ष केंद्रित करून तो जलप्रवाह पाहावा. एक अखंड असा स्रोत सतत येत असतो आणि त्याच क्षणी पुढे जात असतो. त्या जलबिंदूवर लक्ष केंद्रित करावे. तेथे पाण्याचा प्रवाह एक क्षणभरही थांबत नाही. तो सतत पुढे जात असतो. याचप्रमाणे आत्मतत्व एका देहातून दुसऱ्या आणि दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात असे देहादेहातून सतत वाहत असते. देह काही वर्षे जगला म्हणजे ते आत्मतत्व तितके वर्ष तेथे वास्तव्य करून थांबले होते असे आपल्याला वाटते. परंतु विश्वाचा विचार केल्यास आपले आयुष्य म्हणजे एक क्षणभरही नसते. याची थोडी कल्पना यावी म्हणून गीतेमध्ये 8व्या अध्यायातील 17व्या श्लोकात ब्रह्मदेवाचे आयुष्याबद्दल माहिती दिलेली आहे. 1000 युगे म्हणजे 432 कोटी वर्षांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. तसेच अशी 1000 वर्षे म्हणजे 432 कोटी वर्षांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षांचे असते. ब्रह्मदेवाचे आयुष्य संपले की तो परम आत्म्यात विलीन होतो. त्यावेळी विश्वाचा प्रलय होतो. यावरून आपले जास्तीत जास्त 100 वर्षांचे आयुष्य म्हणजे विश्वाच्या दृष्टीने किती क्षुल्लक काळ आहे याची कल्पना करावी. निर्वाण योग्याच्या हृदयी वाहत असलेल्या नदीला अमृताची नदी असं म्हटलेलं आहे. ही अमृताची म्हणजे मृत न होणारी, नेहमी असणारी नदी आहे. कारण आत्मतत्व अविनाशी, शाश्वत आहे. ते सदा सर्वदा असतेच. देह येतो आणि जातो, परंतु तो देह धारण करणारे आत्मतत्व सदा असते. ते आत्मतत्व कधीही नष्ट होत नाही. त्या आत्मतत्वाने धारण केलेला देह थकतो, त्याचे पतन होते. त्यावेळी आत्मतत्व दुसरा देह धारण करतो, देह धारण करते. अशा प्रकारे आत्मतत्वाचे देहादेहातून वाहणे सतत चालूच असते. निर्वाण योग्याने हे आत्मतत्व जाणलेले असते. तो आत्मतत्वाने येथील सृष्टी लीला पाहतो. तो येथे देहाचे देहादी इंद्रियांकरिता जगत नाही. तो येथे देहाने देहादी इंद्रियांकरिता जगत नाही. त्यासाठी सृष्टीची लीला उपभोगत नाही. तो सृष्टीलीला स्वसाठी, त्या आत्मतत्वासाठी, त्या अमृतासाठी उपभोगतो. म्हणून त्याच्या हृदयी प्रवाहित असलेल्या नदीला अमृताची नदी असं म्हटलेलं आहे. नदीतील पाणी समुद्राला जाऊन मिळते. नदी मात्र अखंड वाहत असते. नदीकडून समुद्रात कितीही पाणी ओतले गेले तरी नदीचे अस्तित्व तसेच टिकून असते. ती सतत वाहत राहते. याचप्रमाणे कितीही देह येऊन गेले, कितीही आयुष्य जगले गेले तरी आत्मतत्व अबाधित राहते. असे गृहीत धरूया की नदी संपूर्णपणे सागराला जाऊन मिळाली आणि त्यातच विलीन झाली. तर त्यावेळी नदीचे अस्तित्व नष्ट होईल. ती नदी राहणार नाही, कारण ती नदी सागर होईल आणि मुक्त होईल. याचप्रमाणे निर्वाणयोगी जेव्हा परम आत्म्यात विलीन होतो तेव्हा तो स्वतःचे अस्तित्व हरवून तोच परम आत्मा होतो आणि मुक्त होतो.
परमात्म्याचा शोध घेणारा जेव्हा परमात्म्याला शोधतो तेव्हा तो शोधणारा उरत नाही, तोच परमात्मा होतो. मोठी अद्भुत घटना घडते. परमात्मा आणि त्याला शोधणारा योगी हे कधीही एकमेकांना भेटत नाहीत. कारण जोपर्यंत योगी परमात्म्याला भेटत नाही तोपर्यंत तो योगी असतो. परंतु योगी जेव्हा परमात्म्याला भेटतो तेव्हा तो योगी राहत नाही, तोच परमात्मा होतो. म्हणून निर्वाण योग्याच्या हृदयी वाहणाऱ्या आत्मतत्वाला अमृत नदी असे म्हटलेले आहे. सिद्धांत निर्लेप निर्विकारी असतात. निर्वाण योग्यांचे सिद्धांत अमृतधारा असतात, त्यामुळे ते निर्लेप आणि निर्विकारी असतात. आपल्यात अहंकार रोमात भिनलेला असतो. प्रत्येक बाबतीत आपल्याला मत असते, त्याचप्रमाणे सर्व काही घडावे असे आपल्याला वाटत असते. त्याप्रमाणे जर घडले नाही तर आपल्याला क्रोध येतो. दुसऱ्याला काही मिळाले की आपल्याला असूया निर्माण होते. आपल्याला इतरांचा हेवा वाटतो, मत्सर वाटतो. दुसऱ्याचा मताचा, विचाराचा, ताकदीचा किंवा इतर कसलाही मुलाहिजा न ठेवता केवळ आपल्याच इच्छेचा विचार करून आपण इतरांकडून अनेकविध अपेक्षा करत असतो. त्या पूर्ण न झाल्यास आपण क्रोधी होतो. दुसऱ्याचा विचार आपल्याला शिवत नाही. आपल्याकडून कोणाचे काही काम झाले तर त्याबदली आपण त्याच्याकडून लगेच आपल्या स्वार्थाची अपेक्षा करतो किंवा आपल्या स्वार्थासाठीच आपण दुसऱ्याचे काही काम करत असतो. ते दाम दुपटीने वसूल करत असतो. विश्वातील प्रत्येक वस्तू आपल्याला मिळालीच पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. ती सहज न मिळाल्यास ती मिळवायला आपण वाममार्ग अवलंबितो. कामवासना तर सदानकदा भरलेलीच असते. निर्वाण योगी साक्षी राहून या विश्वाचा आस्वाद घेत असतो. तो येथील सृष्टीलीला त्रयस्थ वृत्तीने उपभोगतो. देह जीवित राहण्यासाठी काही मिळाले तर उत्तम, ते न मिळाल्यास त्याहून उत्तम हे त्याच्या जीवनाचे सूत्र असते. त्यामुळे त्याला कधीही रिपू चिकटत नाहीत. जी परिस्थिती समोर आहे त्याला अनुसरूनच तो सृष्टीलीला उपभोगतो. त्यामुळे त्याला कधीही वासना, कामना, इच्छा, आकांक्षा नसतात. त्याच्या चित्तात कधीही विक्षेप निर्माण होत नाहीत. त्याच्या चित्ताला काही चिकटून राहत नाही. ते सदा सर्वदा लख्ख स्वच्छ असते. त्याला कसलाही लेप चिकटलेला नसतो. ते सदा निर्मळ असते. हरिओम.